श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणणाऱ्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या लीला अगाध आहेत. आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय 3. या अध्यायात आपण पाहणार आहोत की स्वामींनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केल्यावर चोळाप्पांवर कशी कृपा केली. स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा ते मल्लप्पाच्या घरी वास्तव्यास होते, पण त्यांचे परमभक्त चोळाप्पा यांची ओढ पाहून स्वामी त्यांच्या घरी राहायला आले. चोळाप्पांची परिस्थिती खूप बेताची होती, परंतु त्यांची भक्ती मात्र डोंगरा एवढी मोठी होती. एके दिवशी चोळाप्पांच्या घरी अन्नाची कमतरता असतानाही स्वामींच्या कृपेने तिथे कधीच काही कमी पडले नाही. या अध्यायातून आपल्याला शिकायला मिळते की जर तुमची भक्ती खरी असेल तर परमेश्वर स्वतः तुमच्या घराची काळजी घेतो. मित्रांनो, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल ऐकतो. हा अध्याय आपल्याला नेमके तेच शिकवतो, श्रद्धा आणि सबुरी. जेव्हा चोळाप्पांनी पूर्ण विश्वासाने स्वामींना आपले मानले तेव्हा त्यांच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर झाली. आपणही जर अशाच प्रकारे स्वामींवर विश्वास ठेवला तर आपण आपल्या आयुष्यामध्ये हवे ते यश मिळवू शकतो. स्वामींच्या चरणी लीन होऊन हा अध्याय रोज वाचल्याने घरातील दारिद्र्य दूर होते आणि मनशांती मिळते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.